नमस्कार मित्रांनो, माय गव्हर्मेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एका जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्थेतील शिक्षण सेवक भरती अर्थात शिक्षक भरती संबंधी जाहिरात पाहणार आहोत। मित्रांनो, अशा प्रकारच्या नवनवीन जाहिरातीचे अपडेट्स मिळवण्यासाठी माय गव्हर्मेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला नियमित नोटिफिकेशन मिळतील। सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे। चला तर मित्रांनो, आता आपण जाहिरात पाहणार आहोत। पहा, ही जाहिरात आहे जैन धार्मिक अल्पसंख्याक मान्यताप्राप्त संस्था कोपरगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक विद्यालय विभाग कोपरगाव येथे खालीलप्रमाणे शिक्षण सेवकांची पदे भरायची आहेत। चला तर पाहूयात मित्रांनो डिटेलमध्ये। पहा, पदनाम आहे शिक्षण सेवक, पदसंख्या आहे 2 आणि या 2 पदसंख्येसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे। बघा, HSC विज्ञान किंवा कला किंवा DED CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मित्रांनो, पात्रता तुम्ही पाहिली, HSC विज्ञान पाहिजे, DED उत्तीर्ण पाहिजे आणि CTET किंवा TET उत्तीर्ण किंवा पास असणे आवश्यक आहे। हे पद जे आहे ते पूर्ण वेळ आहे आणि हे पद जे आहे अनुदानित तत्वावरील आहे। पदासाठी मानधन असणार आहे 16,000 रुपये। हे मानधन साधारणतः 3 वर्षासाठी असते आणि 3 वर्षानंतर शिक्षण सेवक कालावधी यशस्वी पूर्ण केल्यानंतर फुल पेमेंट या ठिकाणी त्या शिक्षकाला मिळतं। आणि जो कॅटेगरीचा अनुशेष आहे तो खुल्या प्रवर्गासाठी अर्थात ओपन कॅटेगरीसाठी आहे। ही जाहिरात कोपरगाव येथील जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची असून या संस्थेसाठी मुलाखतीस उमेदवारांनी स्वखर्चाने मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी ठीक 12:30 वाजता श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय कोपरगाव येथे स्वतःच्या खर्चाने आणि मूळ कागदपत्रासह समक्ष हजर राहायचं आहे। तर मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्थेमध्ये 2 शिक्षकांची पदभरती संबंधी जाहिरात पाहिलेली आहे। मित्रांनो, या भरतीसाठी DED उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सोबत सेंट्रल CTET किंवा TET पास असणे आवश्यक आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या जाहिरातीचा लाभ घेण्यासाठी माय गव्हर्मेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये गव्हर्मेंट जॉबचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद मित्रांनो।